नमस्ते विद्यार्थी बालमित्रांनो, ब्रिज कोर्समधील आजचा आपला 29वा दिवस. आज आपण आर्क ऑफ द सर्कलचा स्टडी करणार आहोत. कॉन्सेप्ट कॉर्नर बघा, ही एक प्लॅस्टिक बँगल घेतलेली आहे आणि ती या ठिकाणी कट केलेली आहे. कट केल्यामुळे तिचे 2 पार्ट्स झालेले आहेत. बघा, एक पार्ट आहे समजा हा PXQ आणि दुसरा पार्ट आहे PYQ. या 2 पार्टचा आपण जर विचार केला तर PXQ हा स्मॉल पार्ट आहे आणि PYQ हा ग्रेटर पार्ट आहे, मोठा पार्ट आहे. आणि मग हा पार्ट आणि हा पार्ट ह्या 2 पार्टपासून ही बँगल तयार झालेली आहे. बँगल कट केल्यामुळे हा जो पार्ट आहे हा छोटा पार्ट आहे, याला म्हणतात मायनर आर्क, आणि हा जो मोठा पार्ट आहे याला म्हणतात मेजर आर्क. ए प्लॅस्टिक बँगल डिवाइड्स इन 2 पार्ट्स. प्लॅस्टिक बँगल 2 पार्टमध्ये डिवाइड झालेली आहे. एनी वन ऑफ these two parts कॉल्ड ॲज आर्क ऑफ द सर्कल. आणि ह्या कोणत्याही एका पार्टला आपण काय म्हणू शकतो? आर्क ऑफ द सर्कल. आता यामध्ये PXQ हा एक आर्क झाला आणि PYQ हा एक आर्क झाला. PXQ हा स्मॉलर पार्ट आहे म्हणून याला म्हणायचं मायनर आर्क, आणि PYQ हा ग्रेटर पार्ट आहे, याला म्हणायचं मेजर आर्क. मेजर म्हणजे मोठा, मायनर म्हणजे छोटा. आता समजा ही बँगल मिडलला ब्रोक केली असती, एकदम सेंटरला बँगल अशी आपण काय केली असती? ब्रेक केली असती, तर तिचे 2 पार्ट इक्वल पार्ट आपले झाले असते. बघा, हा एक पार्ट आणि हा एक पार्ट. अशा वेळेस जे इक्वल 2 पार्ट्स होतात त्याला म्हणतात सेमी सर्कल. त्या पार्टला म्हणायचं सेमी सर्कल म्हणजेच हाफ सर्कल. ए प्लॅस्टिक बँगल डिवाइड इन 2 पार्ट्स. एनी वन ऑफ these 2 parts called as arc of the circle. PXQ and PYQ are 2 arcs of the circle. PYQ is a major arc. PYQ हा मेजर आर्क आहे, अँड PXQ इज ए मायनर आर्क. हा मायनर आर्क आणि हा मेजर आर्क. इफ द बँगल broken in the middle, then the 2 equal parts called semicircle or half circle. बँगल जर मिडलला जर कट केली तर 2 इक्वल पार्ट मिळणार आहे, आणि ह्या ईच पार्टला म्हणतात सेमी सर्कल और हाफ सर्कल. आणि मग आय नोन इफ circle is divided into 2 parts, then smaller part is called as a minor arc and the greater part is called as a major arc. स्मॉलर पार्ट असतो त्याला म्हणायचं मायनर आर्क आणि ग्रेटर पार्ट असतो त्याला म्हणायचं मेजर आर्क. इफ सर्कल डिवाइड्स इन 2 इक्वल पार्ट्स, देन ईच पार्ट इज कॉल्ड एज अ सेमी सर्क्युलर आर्क. आणि मग इफ सर्कल डिवाइड्स इन 2 इक्वल पार्ट, सर्कल जर 2 इक्वल पार्टमध्ये डिवाइड झालं, देन ईच पार्ट इज कॉल्ड सेमी सर्क्युलर आर्क. आणि मग प्रत्येक जो पार्ट आहे त्याला म्हणतात सेमी सर्क्युलर आर्क. यानंतर पुढील भाग सेंट्रल अँगल अँड मेजर ऑफ ॲन आर्क. सेंट्रल अँगल अँड मेजर ऑफ ॲन आर्क. हे एक सर्कल तुम्हाला दिलेलं आहे. या सर्कलचा सेंटर O आहे आणि अँगल AOB चा व्हर्टेक्स पण O आहे. तर अशा प्रकारचा हा जो अँगल असतो, या अँगलला म्हणतात सेंट्रल अँगल. इन द फिगर O इज द सेंटर ऑफ द सर्कल. पॉईंट O इज ऑल्सो व्हर्टेक्स ऑफ अँगल AOB. अँगल AOBचा हा O व्हर्टेक्स आहे आणि हा O त्या सर्कलचा सेंटर आहे. आणि मग अशा वेळेस हा जो अँगल तयार होतो, ह्या अँगलला म्हणतात सेंट्रल अँगल. सर्कलच्या सेंटरशी झालेला अँगल त्याला म्हणायचं सेंट्रल अँगल. अँगल AOB इज कॉल्ड ॲज सेंट्रल अँगल. मेजर ऑफ ए मायनर आर्क इज इक्वल टू द मेजर ऑफ इट्स करस्पॉन्डिंग सेंट्रल अँगल. म्हणजे हा मायनर आर्क आहे, मायनर आर्कचं मेजर
आणि सेंट्रल अँगलचं मेजर या दोघांचे मेजर सेम असतं. मेजर ऑफ मायनॉर आर्क इज इक्वल टू द मेजर ऑफ इट्स करस्पॉन्डिंग सेंट्रल अँगल. देअरफॉर मेजर ऑफ आर्क AZB इक्वल टू मेजर ऑफ अँगल AOB. थोडक्यात या दोघांचं मेजर सेम असतं. याचं अँगल, ह्या अँगलचं मेजर 30 डिग्री असेल तर AZB ह्या आर्कचं मेजर पण 30 डिग्री येणार आहे. देन नेक्स्ट पार्ट, मेजर ऑफ मेजर आर्क अँड मेजर ऑफ मायनॉर आर्क. या ठिकाणी एक सर्कलची फिगर दिलेली आहे. हा ओ सर्कलचा सेंटर आहे, अँगल AOBचा व्हर्टेक्स आहे, म्हणजेच अँगल AOB हा सेंट्रल अँगल झालेला आहे आणि त्याचं मेजर 80 डिग्री तुम्हाला त्यांनी दिलेलं आहे. आणि त्याच्या इंटेरियर पार्टमध्ये हा AZB आर्क आलेला आहे. हा आहे मायनॉर आर्क आणि हा बाहेरील जो आर्क आहे AXB याला म्हणायचं मेजर आर्क. हा आहे मेजर आर्क. मेजर म्हणजे विशाल मोठा आणि मायनॉर म्हणजे छोटा लघु. म्हणजे हा आहे विशाल कंस आणि हा आहे लघु कंस, म्हणजे मायनॉर आर्क मेजर आर्क. आता याचं मेजर आणि याचं मेजर सेम राहणार आहे. इन द फिगर मेजर ऑफ सेंट्रल अँगल इज 80 डिग्री. सेंट्रल अँगलचं मेजर 80 डिग्री आहे. देअरफॉर मायनॉर आर्क इज 80 डिग्री. आणि त्याच्यामुळे हा जो मायनॉर आर्क आहे हा सुद्धा कितीचा येणार आहे, 80 डिग्रीचा आहे. म्हणजेच मेजर ऑफ आर्क AZB इक्वल टू मेजर ऑफ अँगल AOB इक्वल टू 80 डिग्री. आर्क AXB इज ए मेजर आर्क. हा AXB मेजर आर्क आहे. आता याचं मेजर आपण कसं काढणार, तर हे आहे कंप्लीट सर्कल. कंप्लीट सर्कलचं मेजर असतं 360 डिग्री. कंप्लीट सर्कलचं मेजर असतं 360 डिग्री आणि हे कंप्लीट सर्कल AZB हा मायनर आर्क आणि AXB हा मेजर आर्क यापासून बनलेला आहे. आणि मग आपल्याला याचं मेजर काढण्यासाठी काय करावं लागेल, तर 360मधून हा आर्क मायनस करावा लागेल. म्हणजे मेजर ऑफ आर्क AXB इक्वल टू 360 मीन्स 360 डिग्री मायनस करस्पॉन्डिंग मायनॉर आर्क इक्वल टू 360 मायनस ह्या आर्कचं मेजर आपल्याकडे आहे 80 डिग्री. 360 मायनस 80 डिग्री आणि हे मेजर मिळतं आपल्याला 280 डिग्री. म्हणजे मेजर आर्क जो आहे त्याचं मेजर आपल्याला मिळालेलं आहे 280 डिग्री आणि मायनॉर आर्क जो आहे AZB त्याचं मेजर आहे 80 डिग्री. पुढील भाग बघा, मेजर ऑफ सर्कल. मेजर ऑफ कंप्लीट सर्कल इज 360 डिग्री. म्हणजे कंप्लीट सर्कल जे असतं त्याचं मेजर 360 डिग्री असतं. मेजर ऑफ सेमी सर्कल इज 180 डिग्री. कंप्लीट सर्कल 360 डिग्री आणि सेमी सर्कल म्हणजे हाफ आलं, 360च्या हाफ आले 180. देअरफॉर द मेजर ऑफ सेमी सर्कल इज 180 डिग्री. प्रॅक्टिस कॉर्नर. एक एक्झाम्पल आपल्याला दिलेले बघा त्यांनी. In the figure, O is the center of the circle. O is the center of the circle. Sec PQ is a diameter. Sec SR is a chord of the circle. Sec PQ हा diameter आहे आणि sec SR ही chord आहे. Write the name of minor arc, major arc and semicircle. या सर्कलमधील मायनॉर आर्क, मेजर आर्क आणि सेमी सर्कल कोणते ते तुम्हाला फाइंड आउट करायला सांगितलेले आहेत. आता बघा, मायनॉर आर्क म्हणजे छोटे छोटे आर्क. पहिला मायनॉर आर्क कोणता आला बघा या ठिकाणी, आर्क SXQ हा मायनॉर आर्क झाला बघा. 3 लेटर घेतलेत आपण. आर्कचे मायनॉर आर्क असेल तर 2 लेटर पण घेऊ शकतो. त्यानंतर आर्क QR हा आर्क आला बघा. त्यानंतर आर्क RZP
त्यानंतर आर्क पी एस, हे आर्क झाले तुमचे मायनॉर आर्क. त्यानंतर मेजर आर्क, मेजर म्हणजे मोठे. आता मोठे आर्क कोणते आहेत बघा. मेजर आर्क पी एक्स आर, पी एक्स आर इथपर्यंत आपण आलो बघा. सर पी एक्स आर हा झाला तुमचा मेजर आर्क. त्याच्यानंतर आर्क एस एक्स पी, एस एक्स पी इथपर्यंत आलो, हा सुद्धा मेजर आर्क झाला. त्याच्यानंतर आर्क क्यू झेड एस, क्यू झेड एस इथपर्यंत गेलो, हाही मेजर आर्क झाला. त्यानंतर आर्क आर पी क्यू, आर पी क्यू इथपर्यंत, यालासुद्धा मेजर आर्क म्हणायचं. त्यानंतर सेमी सर्कल, सेमी सर्कल हे डायमीटरमुळे तयार होतात. हा डायमीटर पी क्यू आहे बघा. पी क्यू डायमीटर झाल्यामुळे हे झालं हाफ सर्कल तुमचं, आणि हे पण हाफ सर्कल म्हणजे सेमी सर्कल. सेमी सर्कल काय मिळालं, पी एस क्यू आणि पी आर क्यू, म्हणजे सेमी सर्कल आपल्याला मिळाले आहेत आर्क पी एस क्यू, आर्क पी एस क्यू अँड आर्क पी आर क्यू, पी आर क्यू हे झालेत सेमी सर्कल. देन क्वेश्चन नंबर 2, कंप्लीट द टेबल. सिरियल नंबर तुम्हाला दिलेत. मेजर ऑफ सेंट्रल अँगल, मेजर ऑफ मायनॉर आर्क, मेजर ऑफ मेजर आर्क. हे मेझर आणि हे मेजर आहे, लक्षात घ्या. मेजर म्हणजे माप आणि मेजर म्हणजे मोठा. आता या ठिकाणी ब्ल्यू पेनने लिहिलेले जे मेजर आहेत, मेजर ते तुम्हाला त्यांनी दिलेले आहेत, आणि हे रेड पेनने मी लिहिलेले आहेत, आपण ते शोधायचे आहेत. पहिलं तुम्हाला काय दिलं आहे बघा. मेजर ऑफ मायनॉर आर्क दिला आहे 130 डिग्री. मायनॉर आर्कचं मेजर आणि सेंट्रल अँगलचं मेजर सेम असतं, म्हणजे हा 130 झाला तर हा पण 130 येणार आहे. त्यानंतर मायनॉर आर्क आणि मेजर आर्क यांची सम असते 360 डिग्री. त्यापैकी हा 130 आहे, म्हणजे हा तुम्हाला 230 घ्यावा लागेल. 230 आणि हा 130 मिळून झाले तुमचे 360. त्याच्यानंतर सेकंडमध्ये हे मेजर दिलेलं आहे. मेजर दिले कोणाचं, मेजर आर्कचं, हे 320 आहे. या दोघांची सम तुमची येणार आहे 360. त्याच्यामुळे हा तुम्हाला 40 घ्यावा लागेल. हा 40 आला, याचं आणि याचं मेजर सेम असतं सेंट्रल अँगलचं, म्हणजे हा 40 डिग्री झाला. लास्टला सेंट्रल अँगल दिला आहे 50 डिग्रीचा, म्हणजे मायनॉर आर्क झाला 50 डिग्रीचा. आणि मग मेजर आर्क या दोघांची सम 360 पाहिजे, म्हणजे मेजर आर्क घ्यावा लागेल तुम्हाला 310, आणि हा 50 म्हणजे होता 360. म्हणजे याचं मेजर या मेजर आर्कचा आलेला आहे 310 डिग्री. क्वेश्चन नंबर 3, इन द फिगर O is the center of the circle. Measure of central angle AOB is 60 degree. Then find the measure of minor arc and major arc. ही एक तुम्हाला फिगर दिलेली आहे सर्कलची. हा सेंट्रल अँगल आहे AOB, त्याचं मेजर तुम्हाला दिलेलं आहे 60 डिग्री. हा आहे मायनॉर आर्क आणि हा आहे मेजर आर्क. या दोन्ही आर्कचं मेजर तुम्हाला फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. O is the center of a circle and angle AOB is a central angle. Measure of minor arc is equal to the measure of its corresponding central angle. मायनॉर आर्कचं मेजर आणि सेंट्रल अँगलचं मेजर हे दोन्ही मेजर सेम असतात, आणि मग म्हणून मेजर ऑफ आर्क AZB, measure of arc AZB equal to measure of angle AOB. Therefore measure of arc AZB equal to ह्या अँगलचं मेजर आहे 60 डिग्री. आता आपल्याला मेजर काढायचं आहे मेजर आर्कचं, म्हणजे ह्या आर्कचं. आता 360मधून हा आर्क जर मायनस केला तर तुम्हाला याचं मेजर मिळणार आहे. म्हणजे मेजर ऑफ मेजर आर्क
इक्वल टू 360 मायनस मेजर ऑफ मायनर आर्क. 360 मायनस 60 डिग्री इक्वल टू 300 डिग्री. आणि आपला हा पार्ट कंप्लीट झालेला आहे. एक्झाम्पल तुम्ही स्वतः सॉल्व करायचे आहेत. थँक्यू.